तर हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडची हवा या चॅनलवर. तर तुम्ही जेजुरीची आधीचा जर ब्लॉग बघितलाच असेल तर हा सेकंड ब्लॉग येतोय. आणि तुम्हाला वाटलंच असेल कोण बोलतोय, हा मी जयची आत्मा बोलतोय. तर जयेश आता खूप थकून आता बसला असेल नाश्ता करायला, तर तो नाश्ता करतोय. बघत राहा मग पुढे काय करतोय ते. हा स्पॉन्सर आम्हाला यांनी वडापाव केलेत, 15 वडापाव स्पॉन्सर केलेत. तर आता ते वडापाव खातोय आणि मग किल्ल्यावर जातोय. तर मग बघत राहा. तर गाईज आता आपण नाश्ता करून निघलोय. हे बघा, चला 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 चला. तर आता वरती जातोय ना, वरतीच भेटतोय ना, तुम्हाला दाखवतोय कसं आहे हा जुना गड. बैलगाडा तर गाईज आम्ही वरती चाललोय, पण हा व्ह्यू बघा, एक नंबर आहे. एकदम मस्त असा सुंदर असा व्ह्यू आहे. उंच उंच डोंगर, त्यात सकाळची सावली. तर काय आता वरती आलोय आणि इथून पण बघा व्ह्यू कसा आहे. हे बघा, एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. नाही, ते आपली मंडळी चालत आली आहे. आता वरतून जाऊया. येलकोट येलकोट. काय दादा फायनली पोहोचलोय बघा, प्रवेशद्वार आहे. विपुल घंटा आता. तर काय आता मंदिरात पोहोचलोय बघा. तर इथून आता दर्शन घेऊन नवीन मित्र भेटला दुबईवरून जेजुरीला आलाय तो. तर बघा मंदिर कसं आहे, एकदम सुंदर असं मंदिर आहे. ही बघा मूर्ती. तर काय आता मंदिराच्या बाहेर बसलोय बघा. मंदिर आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आता थोडस जे काढलंय ते बघा. आणि पब्लिक खूप आहे बघा. तर आता बसतोय निवांत आणि बघा आपली पब्लिक आली. आमचं पूर्ण दर्शन बिर्शन झालं नाही बघा, एकदम लेट आलेले आहेत. तरी आमची गाडेकर कुटुंब पूर्ण हे बघा. येलकोट येलकोट. जय मल्हार. तर काही इतक्यातच आम्ही पोहोचलोय. हे बघा, जे नवीन मंदिर आहे त्याचे बॅक साईडला आहेत. आणि हळूहळू मंडळी पण येते आमची. हे बघा इथं बसले. अजून थोडी मंडळी यायची बाकी आहे. तर आता आतमध्ये जातोय, बाकीचे जे विधी कार्यक्रम आहेत ते करून घेतोय. चालू आहे भंडारा वगैरे किती आहे. खूप सारे भक्त येत असतात, त्यामुळे खूप कचरा पोल्युशन होत असतो. तर मग चला भेटूया आतमध्येच. तर काय इतक्यात आम्ही मंदिरात पोहोचलो बघा. समोरच आहे पब्लिक बघा किती आहे. तर काय आता आम्ही प्रदक्षिणा मारायला घेतल्या आमचे देव घेऊन. तर आता जातोय प्रदक्षिणा मारतोय. तर गाईज आता आम्ही लाईनीत आहे दर्शनासाठी. इथून खूप मोठी लाईन लागली. इकडे पुढे पण अशी खूप मोठी लाईन आहे. तर एवढी लाईन पार करून आम्हाला दर्शन भेटेल. तर आता मंदिराजवळ पोहोचलोय बघा. मंदिराजवळ वरती आहे. एवढा प्रवास करून आता पोहोचलोय फायनली. इथून एवढी लाईन आहे अजून फायनली. तर गाईज आताच पोहोचलोय मंदिराजवळ. आणि हे बघा वरती. तर इथे फोटो काढण्यास मनाई आहे, त्यासाठी आता आतमध्ये फोटो तर नाही यूज करणार, फोन तर नाही यूज करणार, असाच जातोय. तर मग बाहेर आल्यावर भेटूया चला. तर गाईज आमचं सगळं इथलं उरकलंय. तर आता आम्ही जातोय रूमवर.
आणि तिथे मग जाऊन थोडं गोंधळ होईल. मग तिथून जाऊन मग घरी गोंधळ एक मोठा. तर आता निघतोय सगळे बघा, देव पण चालवलेत, अजून पब्लिक येते आमची. तर आता डायरेक्ट हॉलवर भेटूया. आता कार्यक्रम चालू होते आमच्या इथे, गोंधळ होतोय तो. तर हे बघा आम्ही जिथं राहिलो होतो तिथे आता गोंधळ होतोय चालू. बघा वाजवणारे आणि सगळे आलेले आहेत. त्याची गाडी काढा ना. तर काय आता आम्ही निघलोय तिथून, जेजुरीवरून निघलोय आणि आता पुण्यात पोहोचलोय बघा. तर बघा इथून पूर्ण पुणे दिसतोय. तर आता पुण्यामध्ये पोहोचतोय आम्ही. तर इथून आता घरी चाललोय. जर बसमध्ये काय मस्ती जर झाली तर दाखवेल, नाही तर डायरेक्ट घरी गेल्यावर दाखवेल. तर चला मग भेटूया, काय झालं तर घरी भेटूया आता. चला बाय.